वास्तुशास्त्रात ऊर्जेला विशेष महत्त्व मानले गेले आहे। यानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये एक विशेष ऊर्जा असते, जी व्यक्तीच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पाडते। वास्तूमध्ये घराच्या बाथरूमसाठी काही खास नियमही सांगण्यात आले आहेत। वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये ठेवलेल्या काही वस्तू घरात गरिबी आणतात, त्यांच्याबद्दल जाणून घ्या। वास्तुशास्त्रानुसार आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये। घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात, त्यामुळे घरात गरिबी येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते। तसेच तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये। वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते। तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या। बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते। घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते, त्यामुळे बाथरूममध्ये बादली नेहमी भरलेली ठेवावी। तुमच्या बाथरूमचा नळ खराब असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करा। वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते, त्यामुळे घर खर्चही वाढू लागतो। तसेच ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत। वास्तूनुसार ओले कपडे असल्यास ते धुवून टाकावेत आणि लगेच घराबाहेर सुकवण्यासाठी ठेवा। स्नानगृहात ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो। वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत। असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तुदोष वाढवतात। मंडळी, अनेक वेळा असे घडते की काही घरामध्ये पैशांची सतत कमतरता असते। पती पत्नी दोघांनी मिळून कमवल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाहीत। अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसेही वाचवता येत नाहीत। वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात। वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय जाणून घ्या, जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकता। वास्तुशास्त्रानुसार शौचालय कधीही स्वयंपाकघरासमोर किंवा मुख्य गेट समोर बनवू नये, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो। यासोबतच टॉयलेट सीट नेहमी पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला असावी। वास्तुशास्त्रानुसार घराचे शौचालय उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेला कधीही बनवू नये। शास्त्रात भगवान कुबेर आणि धनाची देवी लक्ष्मी या दिशेला वास करतात। या दिशेला शौचालय असल्यास घरात धनहानी होते। तसेच स्नानगृह कधीही दक्षिण पूर्व किंवा नैऋत्य दिशेला नसावे, याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि अनेकदा घरातील कोणीतरी आजारी राहतो। वास्तुशास्त्रात दक्षिण दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते, त्यामुळे या दिशेला पाण्याची बादली, शॉवर किंवा नळ असू नये। उत्तरी पाण्याची दिशा असल्याने नळ किंवा शॉवर या दिशेला लावावा। वास्तुशास्त्रात बाथरूममध्ये आरसे लावण्याची परवानगी देण्यात आली नाही। याचे कारण म्हणजे आरसा ऊर्जा प्रतिबिंबित करतो आणि बाथरूममध्ये सर्वात नकारात्मक ऊर्जा असते। बाथरूममधील रंगसंगतीचीही काळजी घेणे आवश्यक आहे। बाथरूमसाठी पांढरा रंग उत्तम मानला जातो, त्यामुळे त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या टाईल्स लावा। याशिवाय हलका पिवळा, हिरवा इत्यादी हलके रंगही वापरू शकता। वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली आणि मग ठेवणे शुभ मानले जाते। यामुळे घरात आशीर्वाद मिळतात आणि दुसरीकडे बाथरूममध्ये काळ्या आणि लाल रंगाच्या बादल्या वापरू नयेत। आजकाल घर बांधताना नवीन काय करता येईल याचा सर्वाधिक विचार केला जातो। त्यात कमी जागा असल्याने अनेक जण एकत्र टॉयलेट आणि बाथरूम बांधतात, परंतु यामुळे वास्तुदोष निर्माण होतो हे कोणाच्याही लक्षात येत नाही आणि या वास्तुदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये भांडण होते, ताणतणाव कमी होत नाही, सुख शांती राहत नाही, आर्थिक नुकसान होते, कोणत्याही कामात अडथळे निर्माण होतात। त्यामुळे आपल्या घरात वास्तुदोष कसा राहणार नाही यावर लक्ष द्यायला हवे। यामुळे घर बांधताना कधीही टॉयलेट आणि बाथरूम एकत्र बांधू नका। एकत्र बांधले गेले असल्यास त्यामध्ये पडदा किंवा पार्टिशन टाकून द्यावे। मीठ आणि काच हे राहूशी संबंधित आहे, त्यामुळे राहू दोष कमी करण्यासाठी टॉयलेट किंवा बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यात जाड मीठ किंवा मीठ ठेवा। 15 दिवसांनी हे मीठ बदलून टाकावे। यामुळे राहूचा अशुभ प्रभाव कमी होईल आणि घरातील नकारात्मकता दूर होईल। अंघोळ झाल्यावर बाथरूम कधीच अस्वच्छ ठेवू नका, ते नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा। मंडळी, जर एखाद्या व्यक्तीच्या घरातील बाथरूममधील किंवा इतर भागातील नळातून पाणी टपकत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका। वास्तुशास्त्रामध्ये हा गंभीर दोष मानला गेला आहे। नळातून पाणी टपकत असेल तर नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली होते। ज्या घरामध्ये सतत नळातून पाणी टपकत राहते तेथील धनाचा अपव्यय होत राहतो। अशा घरामध्ये नेहमी पैशांची कमतरता राहते। वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात सक्रिय असते
त्या घरातील सदस्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही। तुमची आंघोळीची जागा म्हणजे बाथरूममध्ये चुकूनही फोटो लावू नये। फोटो लावल्यावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि दोष वाढतो। काही लोक बाथटबमध्ये किंवा टॉयलेट सीटवर बसून फोन वापरतात, असे अनेकदा दिसून येते। तुम्हीही असे करत असाल तर लगेच थांबवा। इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि यंत्रे शनी आणि राहूशी संबंधित आहेत। त्यांचा बाथरूममध्ये वापर केल्यास शनी आणि राहूचा दोष जाणवतो। काही लोक आपल्या घरात बाथरूमसाठी चप्पल वेगळे ठेवतात। असे करण्यात काहीच गैर नाही, पण लक्षात ठेवा की या चप्पल बाथरूमच्या आत ठेवू नयेत आणि तुटलेला असू नयेत याची काळजी घ्या। तुमच्या बाथरूममधील टॉयलेट नेहमी स्वच्छ असावे। घाणेरडे टॉयलेट सीट आरोग्यास हानी पोहोचवते, ते देखील दोषपूर्ण मानले जाते। काही लोकांना अशी सवय असते की ते आंघोळ करताना केस धुतात आणि तुटलेले केस तिथेच सोडतात। असे करणे शास्त्रात दोषपूर्ण मानले जाते। हे साफ करायला कधीही विसरू नका। काही लोकांना अशी सवय असते की ती घरातील टाकाऊ वस्तू आणि रद्दी बाथरूममध्ये ठेवतात। स्नानगृह ही आंघोळीची जागा आहे आणि कचरा ठेवण्याची जागा नाही, म्हणून असे करू नका। तसेच वास्तू विशेष तज्ञ सांगतात की घरातील जिन्याखाली चुकूनही टॉयलेट बांधू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते। घरातील सदस्यांना कायम आरोग्याशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागतो। जिन्याखालील जागा मोकळी ठेवावी। बाथरूमला लाकडी दरवाजा असावा। वास्तुशास्त्रानुसार लोखंडी दरवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्यावर त्याचा वाईट प्रभाव पडतो।